नमस्कार. कथावेलींच्या या निवांत कोपऱ्यात तुमचं मनापासून स्वागत. चला तर मग पाहूया आज नवीन कथा. नमस्कार. आजची आपली कथा खरं तर एक प्रश्न आहे. नातं रक्ताचं मोठं की मायेचं? चला, उंबरठा माणुसकीचा पुनर्जन्म या गोष्टीतून माणुसकीच्या खऱ्या अर्थाचा शोध घेऊया. ही अट ऐकूनच कसं तरी वाटतं नाही का? विचार करा, घराच्या बदल्यात फक्त आवाज. पार्वती आजींनी ही अट ठेवली आहे ईशान नावाच्या एका अनाथ मुलासमोर. ईशान, ज्याला फक्त डोक्यावर एक छप्पर हवं होतं, पण त्या मोडकळीस आलेल्या देशपांडे वाड्यात आश्रय घेताना त्याला या विचित्र अटीचा सामना करावा लागला. आणि इथूनच आपल्या कथेला सुरुवात होते. तर कथेच्या पहिल्या भागात आपण पाहणार आहोत की कसं त्या शांत, एकाकी वाड्यात दोन तुटलेली मनं एकत्र येतात. हा एक असा सौदा आहे जिथे घराच्या बदल्यात आवाज मागितला जातो. आणि याच निमित्ताने पार्वती आजी आणि अनाथ ईशान यांची भेट होते. तर या गोष्टीत दोन मुख्य पात्र आहेत. एकीकडे पार्वती आजी, ज्या एका भल्या मोठ्या पण रिकाम्या वाड्यात आपल्या मुलाच्या आठवणीत एकट्या जगतायत. आणि दुसरीकडे आहे ईशान, ज्यानं कधी घर म्हणजे काय, कुटुंब म्हणजे काय हे अनुभवलंच नाहीये. आजींना पैसे नको होते, त्यांना हवी होती ती फक्त घरात माणसांच्या असण्याची चाहूल. आणि ईशान ही विचित्र वाटणारी अट मान्य करतो. आता आपण कथेच्या पुढच्या टप्प्यावर जाऊया. वाड्यात राहायला लागल्यावर ईशानला हळूहळू कळू लागतं की आजी किती एकट्या आहेत आणि आपल्या मुलासाठी किती तळमळतात. आता तो फक्त एक भाडेकरू राहत नाही, तर नकळतपणे तो त्या घराचा आणि आजींच्या आयुष्याचा एक भाग बनू लागतो. आणि मग ईशान काही गोष्टी करायला लागतो. खरंच खूप सुंदर आहे त्या गोष्टी. पहिलं म्हणजे तो आजींच्या मुलासारखीच दाराची कडी वाजवायला लागतो. क्षणभर का होईना आजींना वाटतं की आपला मुलगा आला. दुसरा म्हणजे जेवताना मुलासाठी ठेवलेली ती रिकामी खुर्ची, ती वेदनादायी जागा तो भरून काढतो. आणि तिसरं, तो आजींच्या आणि त्यांच्या मुलाच्या जुन्या कपड्यांपासून एक गोधडी विणतो. ही फक्त गोधडी नव्हती, ती होती आठवणींची ऊब. इथेच तर रक्ताच्या नात्यापलीकडचं माणुसकीचं नातं जन्माला येतं. पण प्रत्येक चांगल्या गोष्टीला कुठेतरी एक वाईट वळण येतच. ईशान आणि आजींनी जे मायेचं नाजूक जग तयार केलं होतं, ते आता एका वादळामुळे उद्ध्वस्त होणार होतं. कथेमध्ये आता एक असं वळण येतं जिथे रक्ताच्या नात्यानेच पाठीत खंजीर खुपसला जातो. आता बघा, ईशानचा हेतू चांगला होता. त्याला आजींना दुःखी बघवत नव्हतं, म्हणून तो स्वतःच त्यांचा मुलगा अभिषेक बनून त्यांना पत्र लिहायला लागतो. या पत्रांमुळे आजींना खरंच वाटतं की आपला मुलगा संपर्कात आहे. त्यांच्या आयुष्यात एक आशेचा किरण येतो. पण ही आशा एका खोट्या पायावर उभी असते. आणि मग एक दिवस हा बॉम्ब गोळाच पडतो. अभिषेकने पाठवलेला वकील येतो आणि हे निष्ठुर शब्द सुनावतो. इथे किती मोठा फरक आहे बघा. एकीकडे ईशान मायेची वीण घालत होता आणि दुसरीकडे पोटच्या मुलाने मात्र आपल्या आईच्या डोक्यावरचं छप्परच विकून टाकलं होतं. या एका क्षणात आजींचा संपूर्ण आधारच कोसळतो. त्यांना दुहेरी धक्का बसतो. एकतर मुलाने घर विकून विश्वासघात केला, आणि दुसरं म्हणजे ज्या पत्रांनी त्यांना जगण्याची उमेद दिली होती ती सुद्धा खोटी होती. सगळं संपल्यासारखं होतं. हे शब्द ऐकून अंगावर काटा येतो. आजी आपल्या मुलाला दगड म्हणतात, म्हणजे भावना नसलेला, कठोर. आणि त्या ईशानला म्हणतात की तू त्या दगडाला माणूस बनवण्याचा, त्याला देवत्व देण्याचा एक निष्फळ प्रयत्न केलास. त्यांची हतबलता या शब्दांमधून स्पष्ट दिसते. पण ईशान हार मानणाऱ्यातला नव्हता. आता कथेचा क्लायमॅक्स सुरू होतो. तो ठरवतो की या अन्यायाविरुद्ध लढायचं. आता तो फक्त एक भाडेकरू नाही, तर तो त्या आईचा मुलगा बनतो जिने त्याला घराचा खरा अर्थ शिकवला होता. तो ठरवतो की काहीही झालं तरी आपल्या आईला रस्त्यावर येऊ द्यायचं नाही. तो स्वतःच्या आयुष्याची सगळी कमाई पणाला लावतो, मित्रांकडून मदत गोळा करतो आणि तो वाडा स्वतःच विकत घेण्याचा निर्धार करतो. कारण आता मुद्दा घराचा नव्हता, मुद्दा होता त्याच्या आईचा. आणि आता आपण येतोय कथेच्या त्या टप्प्यावर जिथे माणुसकी आणि पैशांची समोरासमोर टक्कर होते. इथे आपल्याला दिसेल की खरं नातं कोणतं आणि ते कसं जपलं जातं. वकिलाच्या ऑफिसमध्ये अभिषेक येतो पैसे घ्यायला. त्याच्या डोक्यात फक्त पैशांचे आकडे फिरतायत. पण ईशानने एक वेगळाच डाव मांडलेला असतो. तो एक अट ठेवतो. पैसे घेण्याआधी अभिषेकला एक जुनी फाटकी पिशवी उघडून बघावी लागेल. जेव्हा अभिषेक ती पिशवी उघडतो तर त्यात पैसे नसतातच. त्यात असतात त्याच्या बालपणीच्या आठवणी, त्याचे पहिले कपडे, त्याचे छोटे मोजे आणि त्याच्यासाठी आईने जमवलेला चिल्लरचा डबा. हे सगळं काय होतं? हे होतं एका आईचं निस्वार्थ प्रेम, जे तो काही पैशांसाठी विकायला निघाला होता. आणि त्या पिशवीत एक चिठ्ठी होती. त्यातले शब्द तर काळजाला भिडणारे होते.
ईशानने अभिषेकला त्याच्या कृत्याचा आरसाच दाखवला होता. त्याने फक्त वाडा नाही तर आपल्या आईचं काळीज विकलं होतं आणि हीच गोष्ट त्या चिठ्ठीत लिहिलेली होती. हे शब्द वाचून अभिषेकला हादरा बसतो. त्याला त्याची चूक कळते. तो पश्चातापाने जळत माफी मागायला वाड्याकडे धावत जातो. पण काही चुका सुधारण्यासाठी खूप उशीर झालेला असतो. कारण वाड्यावरची पाटी बदललेली असते. आता तो देशपांडे वाडा नसतो तर असतो माऊली निवास. आणि खाली नावं पार्वती आणि ईशान. झालं. इथेच रक्ताचं नातं संपून माणुसकीच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाला होता. एका नवीन कुटुंबाचा जन्म झाला होता. जेव्हा अभिषेक आत यायचा प्रयत्न करतो तेव्हा ईशान त्याला दारातच थांबवतो आणि अगदी शांतपणे पण ठामपणे सांगतो, तुझा व्यवहार पूर्ण झाला आहे, आता तू या उंबरट्यासाठी परका आहेस. आणि दरवाजा बंद होतो. त्या क्षणी ईशान आपल्या आईचं आणि आपल्या नवीन घराचं रक्षण करतो. तर ही कथा आपल्याला एकाच प्रश्नावर आणून सोडते. खरंच नातं रक्ताचं असतं की माणुसकीचं? ही कथा सांगते की कुटुंब जन्माने नाही तर ते मायेने, जिव्हाळ्याने आणि सहानुभूतीने घडतं. यावर विचार करायलाच हवा. चला तर मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.